अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याबाबत देशभरात आणि परदेशात जोरदार चर्चा सुरू आहे। अनेक ठिकाणी सनातन धर्म यात्रा काढण्यात आल्या। तशातच ठाण्यातील मीरा भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या सनातन धर्म यात्रेदरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली। वाहनातून राम आणि हनुमानाचे झेंडे घेऊन जाणारी लोक जय श्रीरामच्या घोषणा देत होते। या यात्रेदरम्यान काही लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन वाहनांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। त्यांनी काही ध्वज फाडल्याचाही आरोप आहे। वाहनांची तोडफोड केल्याचेही सांगितले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोन जातीयवादी गट समोरासमोर आले। वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मीरा रोडवर घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर लोकांनी हल्लेखोरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। या हल्लेखोरांना अटक करण्याची मागणीही होत आहे। अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये संतप्त जमावाने यात्रेत सहभागी महिलांवरही हल्ला केल्याचा आणि त्यांना शिवीगाळ मारहाण करून जखमी केल्याचा दावा केला जात आहे।